श्रोतेहो नमस्कार. विशेष वार्ता या कार्यक्रमात मी सविता म्हस्कर आपलं स्वागत करते. राज्यात उद्योग आणि त्या अनुषंगानं रोजगाराला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असतं. विशेष करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि सहाय्य करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असतं. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका अर्चना कोठारी मॅडम. आज आपण त्यांच्याशी उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध योजना, त्यासाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणारं अनुदान आणि उद्योग क्षेत्राशी निगडीत सर्व बाबींवर चर्चा करणार आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत असलेल्या नारी शक्तीला आपण वंदन करणार आहोत. नमस्कार कोठारी मॅडम. विशेष वार्ता कार्यक्रमात आपलं स्वागत. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आपण जिल्हा स्तरावर विविध योजना राबवत आहात आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण त्यातून नारी शक्तीला वंदन करत आहोत. तर मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे, आपण महिला सबलीकरण विशेषतः महिला उद्योजकांसाठी जिल्हा स्तरावर कोणत्या योजना राबवतो आणि त्याविषयी थोडक्यात माहिती द्या. नमस्कार सगळ्यांना. प्रथमतः मला आकाशवाणीवर बोलवल्यावर मी आपलं आभार व्यक्त करते. आता काय आहे की महिलांसाठी आपल्या राज्यामध्ये सामाजिक आर्थिक हे सगळं विकास घडवणं आवश्यक आहे. आपल्या राज्याला सर्वसमावेशक असं बदल घडवण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना राबवत आहोत. उद्योग विभागाकडनं यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील ज्या सुशिक्षित युवक युवती आहेत त्यांची जर वाढती संख्या आपण पाहिली आणि उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये जे उपलब्ध असलेल्या ज्या स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी या सगळ्यांचा सारासर विचार करून उद्योग विभागाने 1 ऑगस्ट 2019 रोजी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेमध्ये सुशिक्षित युवक आणि युवतींसाठी तर आपण त्यांना लाभ देत आहोत, पण विशेषतः महिला उद्योजक जर आपल्याला घडवायचं असेल शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये असे वेगवेगळे लाभ दिले जातात. जर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील जर एखादी व्यक्ती असेल तर शहरी भागामध्ये 15% त्यांना लाभ मिळतो आणि ग्रामीण भागासाठी 25% लाभ मिळतो. पण तेच जर एखादी महिला उद्योजक जर असेल तर तिला शहरी भागासाठी 25% आणि ग्रामीण भागासाठी 35% पर्यंत लाभ दिला जातो. तुम्ही आता हा लाभ मिळतो म्हणालात, पण हा लाभ कोणत्या स्वरूपात मिळतो? किंवा जसं तुम्ही म्हणालात महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात, तर त्यासाठी काही पात्रता किंवा अनुभव आवश्यक असतो का? याच्यात कसं आहे की ही सुशिक्षित युवक युवतींसाठी योजना राबवली जाते. तर याच्यामध्ये पात्रता काय आहे की त्या लाभार्थीचा किंवा तो जो अर्जदार आहे त्याची किमान वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्षाची त्यांना अट पूर्ण करावी लागते. त्याचप्रमाणे जर त्यांचं 10 लाखावरील जर उत्पादन क्षेत्रासाठी आणि 5 लाखासाठी सेवा क्षेत्राचं जर त्याचं प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर त्याच्यासाठी किमान 8वी उत्तीर्ण त्यांनी असणं आवश्यक आहे. या महत्वाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी आपल्याला आवश्यक असलेली पात्रता आहे, पण हे सुशिक्षित बेरोजगारांसाठी आहे ही. आणि त्यासाठी काही उत्पादन किंवा सेवा क्षेत्रातला आधीचा अनुभव काही आवश्यक आहे का? नाही, ही सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्यांना स्वयंरोजगारासाठी आपण चालना देण्यासाठी ही योजना राबवलेली आहे. तर अनुभव म्हणजे त्याचा जनरल अनुभव असेल तरच तो उद्योग क्षेत्रामध्ये येणार ना. बरोबर. आणि राज्य सरकारतर्फे त्या उद्योगासाठी काही प्रशिक्षण वगैरे देण्यात येतं का? हो, उत्पादन क्षेत्रासाठी आपण 2 आठवड्यांचा प्रशिक्षण कालावधी आहे आणि सेवा क्षेत्रासाठी 1 आठवड्याचा प्रशिक्षण कालावधी आहे. उद्योग क्षेत्रात कोणते उद्योग समाविष्ट आहेत आणि सेवा क्षेत्रामध्ये कोणत्या सेवा समाविष्ट आहेत? याच्यामध्ये कसं आहे, सीएमईजीपी जी स्कीम आहे, सीएमईजीपी म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. या योजनेअंतर्गत पात्र घटक जे असतात ते कायदेशीररित्या पात्र असलेले उत्पादन आणि सेवा उद्योग आणि कृषी उद्योग याच्यामध्ये अंतर्भाव असतो. तसेच कृषीवर आधारित उद्योग, ई वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय, एकाच नाममुद्रेवर म्हणजेच ब्रँडवर आधारित संघटित साखळी विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र, कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, रेशीम, तसेच हॉटेल, धाबा, शाकाहारी, मांसाहारी पदार्थ विक्री व्यवसाय, होमस्टे, क्लाउड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरता बोट व्यवसाय असे योजनेअंतर्गत पात्र आहेत. हे आताच आपण नवीन अमेंडमेंट केली आहे 21 मे 2025 मध्ये या स्कीम मध्ये. मला एक दुसरं विचारायचं आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत जी आर्थिक सहाय्य केलं जातं ज्या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या घटकांना, त्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य कुठल्या आर्थिक संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतं? याच्यामध्ये बँक आणि वित्तीय संस्थांचा सहभाग असतो. जास्त करून आपण ज्या आपल्या
सहकारी बँकाच आणि शेड्यूल बँक आहे, राष्ट्रीयकृत बँका यांचा समावेश याच्यामध्ये आहे. अनुदान जो आहे आपल्याला शहरी भागासाठी 25% आहे आणि ग्रामीण भागासाठी 35% अनुदान मार्जिन मनी स्वरूपात इथे आपण देतो या स्कीम मध्ये. बर, समजा अर्जदाराने या आधी या अनुदानाचा लाभ घेतलेला असेल आणि त्याला अजून एका उद्योगामध्ये आपली गुंतवणूक करायची असेल, त्याला आपण अनुदान देतो का? नाही, याच्यामध्ये कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा ही पात्रतेमध्येच आपण टाकलेली अट आहे की अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनाचा त्याच्यामध्ये लाभ घेतलेला नसावा. यासाठी खेळत्या भांडवलाची मर्यादा किती आहे? याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरसाठी म्हणजे सेवा उद्योगांसाठी 60% वर्किंग कॅपिटल आपल्याला आवश्यक आहे आणि अच्छा. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन क्षेत्रासाठी 40%. हा अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने करायचा का ऑफलाईन पद्धतीने करायचा? ही योजना संपूर्णपणे ऑनलाईन आहे. याच्यामध्ये कोणत्याही त्रयस्थ पक्षाचा समावेश नाही आणि तुम्ही जर CMEGP पोर्टल जर ओपन केलं गुगलवरती तर तिथे तुम्हाला किंवा www.maha-cmegp.gov.in या वेबसाईटवरती तिथे सगळी तुम्हाला स्कीम आणि त्याची डिटेल्स दिलेले आहेत आणि संपूर्णपणे ऑनलाईन आहे ही. ओके. आता कुठलाही अनुदानासाठी अर्ज करताना कागदपत्र ही एक फार डोक्याला कटकट असते आणि ती कागदपत्र गोळा करणं, त्याची वैधता तपासून घेणं या बाबी फार जिकिरीच्या असतात. तर ह्या अर्ज करताना आपण कुठली आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरता? याच्यामध्ये सुरुवातीला अर्जदार जेव्हा अर्ज करतो तर त्याला प्राथमिक स्वरूपाचीच कागदपत्र आपण घेतो, म्हणजे ते नंतर बँकेकडे फॉरवर्ड केली जातात ऑनलाईन आणि मग बँक डिटेल्स स्क्रुटिनी करून पुढे त्याचं लोन सँक्शन करायचं की नाही ते त्या बाबतीत पुढे ठरवते. तर याच्यामध्ये जे महत्वाचे जे आपले बेसिक जे कागदपत्र आहेत, जसं जन्म दाखला आहे, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आहे, शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्र आहे किंवा प्रमाणपत्रे, त्याचा फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, म्हणजे त्याला जर एखाद्या जागेवरती जिथे व्यवसाय करायचा आहे त्या जागेच्या संबंधित दस्तावेज म्हणजे भाडे करार असेल किंवा त्याप्रमाणे मालकी हक्क त्याप्रमाणे registration जागेसंबंधी कागदपत्रे, प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो त्याला. तसेच जर त्यांनी एखाद्या विशिष्ट जातीच्या अनुषंगीने जर अर्ज भरलेला असेल तर त्या जातीचं प्रमाणपत्र त्याला लागेल. विशेष प्रवर्गासाठी पूरक प्रमाणपत्र त्यांना लागणार जर विशेष प्रवर्गात त्यांनी केलं असेल. आणि जर ग्रामीण आणि शहरी हे बघण्यासाठी त्या भागातलं लोकसंख्येचा दाखला आपल्याला बघावा लागतो आणि एक अंडरटेकिंग असते स्वयंघोषित की आम्ही कोणत्या योजनेचा लाभ वगैरे घेतलेला नाही अशा जनरल, तर ती असे जनरल आपण कागदपत्र घेतो. सर्वसाधारण माणूसही ते करू शकतो आणि आम्ही पण जिल्हा उद्योग केंद्र पण त्यांना हँड होल्डिंग करते जर काही अडचण आली तर सगळं आम्ही करतो. मध्ये अपंग किंवा माजी सैनिक किंवा सैनिक यांच्यासाठी काही विशेष सवलत आहे का? जे महिलांना आहे ती यांना पण आहे. विशेष प्रवर्गामध्ये महिलांसारखं त्यांनाही आपण लाभ देतो. अच्छा, हे लाभ कोणत्या स्वरूपात असतात? म्हणजे लाभ म्हणजे त्यांना ऍडिशनल आहे, म्हणजे मार्जिन मनीचं जसं सर्वसाधारण प्रवर्गासाठी जर शहरी भागामध्ये 15%च आहे तर हे जे विशेष प्रवर्ग आहे, महिला असेल किंवा तुम्ही जसं सांगितलं SC ST अपंग माजी सैनिक, तर यांना 25% मिळेल. आणि ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला 25%च आहे तर इथे 35% मिळतो मार्जिन मनी अनुदान. आतापर्यंत जिल्हा स्तरावरती जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत तुम्हाला कसा प्रतिसाद मिळालेला आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे या बाबतीत आणि आम्हाला खूप आनंद होतो की आपण म्हणजे सुशिक्षित तरुण तरुणींना स्वयंरोजगारासाठी उत्स्फूर्त करून आपण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतो आहोत आणि त्याचप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे ते अजून बाकीच्यांनाही रोजगार त्यांच्या माध्यमातून करत आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होत आहे आणि गुंतवणूक पण येत आहे. म्हणजे जसं म्हणतात इंग्रजीमध्ये डोंट बी अन एम्प्लॉई, बी अन एम्प्लॉयर. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याच उद्देशाने वाटचाल करत आहे असं मला वाटतं. हो, नक्कीच. मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे की आज आपण महिलांशी संबंधित जे उद्योग जगतात योजना राबवल्या जात आहेत त्याच्यावरती पण चर्चा करणार आहोत. तर अशा कोणत्या विशिष्ट योजना आपण महिलांसाठी राबवतोय त्यावर थोडासा माहिती दिलीत तर बरं होईल. खूपच चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. पण CMEGPचं तर आम्ही सांगितलंच आहे आपल्याला, म्हणजे ही सुशिक्षित तरुण तरुणींसाठी आहे. त्याचप्रमाणे आता जर पाहिलं की आपल्याला आपल्या राज्याचा समतोल करण्यासाठी महिलांना स्वतःच्या पायावर जास्तीत जास्त उभं करून त्यांना जास्तीत जास्त रोजगार आपल्या राज्यात वाढवण्यासाठी आपण जे उद्योग
विभागाने महिला धोरण 14 डिसेंबर 2017 रोजी आपल्याकडे राबवण्यापासून सुरुवात झालेली आहे. हे विशेष महिला धोरण हे माझ्या मते भारतामध्ये पहिलंच आपलं राज्य आहे की जे महिलांसाठी राबवत आहे. तर याच्यामध्ये लाभ कसा आहे की जे आपल्या महाराष्ट्र राज्याची एक उद्योग विभागाची सर्वात चांगली एक योजना आहे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह. तर याच्यामध्ये काय होतं म्हणजे खास करून आपल्या पुणे जिल्हा जो आहे तो प्रगत जिल्ह्यामध्ये येतो. या स्कीम मध्ये झोन केलेले आहेत म्हणजे ए बी सी डी डी प्लस. म्हणजे काय असतं की जो अतिप्रगत असतो तो ए झोन मध्ये येतो. मग जसा जसा कमी कमी होत जाईल तो त्याप्रमाणे म्हणजे मागास असेल तो डी डी प्लस असं त्याची प्रतवारी कमी होत जाते. आणि त्या भागामध्ये आपण मागास प्रवर्गामध्ये जास्त आपण लाभ दिलेले आपल्या योजनेमध्ये की तिथे जास्तीत जास्त गुंतवणूक आणि रोजगार निर्माण हो त्यासाठी. याच्यामध्ये काय होते की आपल्या पुणे जिल्ह्याचं जर आता पाहिलं तर जास्तीत जास्त भाग आपला पीएमआरडीए मध्ये गेलेला असल्यामुळे ए झोन मध्ये आहे. तर ए झोन मध्ये असल्यामुळे इथल्या उद्योजकांना तेवढा लाभ मिळू शकत नाहीये जो बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मिळू शकतोय. तर याच्यामध्ये मग जर पाहिलं तर आपल्या उद्योग विभागाने काय केलेलं आहे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये असेल पण ए झोन मध्ये असेल तर त्याला पॅकेज स्कीमचा बेनिफिट आमचा घेता येत नाही. पण ते जर महिला उद्योजक जर असेल तर तिला मात्र घेऊ शकतो. कारण काय आहे तर महिला धोरणामध्ये याच्यामध्ये काय केलंय की ए आणि बी जर क्षेत्रामध्ये जर असेल एखादं घटक महिला उद्योजक तर त्याला सीचं बेनिफिट मिळतं म्हणजे सी झोनचं. तर ए झोनला पॅकेज स्कीम मध्ये बेनिफिट नाहीये पण सी झोन मध्ये त्यांना लाभ मिळतो. म्हणजे जरी तो समजा भोसरीमध्ये आहे भोसरी आपल्या ए झोन मध्ये पण ते एखादा सर्वसाधारण प्रवर्गातलं असेल त्याला तो पॅकेज स्कीमचा लाभ घेता येत नाही. पण तिथे जर महिला उद्योजकाचं जर मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट असेल तर तिला ते घेता येईल. मात्र याला काही पात्रता आहे. पात्रता काय या धोरणामध्ये की 100% महिलांचाच त्याच्यामध्ये शेअर पाहिजे म्हणजे भाग भांडवल त्यांचं 100% पाहिजे. म्हणजे प्रोप्रायटरशिप असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पार्टनरशिप असेल तरी 100% भाग भांडवल त्यांचं महिलांचं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची अट आहे की 50% तरी तिथले कामगार आहेत ते महिला कामगार कार्यरत पाहिजे. या दोन महत्वाची अटी आहे. कारण महिलांसाठी धोरण असल्यामुळे आपण ते हे महत्वाचं ठेवलं म्हणजे जेणेकरून की महिलांना ते जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होतील. बरोबर. ही स्कीम खूप सुंदर आहे. पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह पेक्षा याच्यामध्ये महिलांना जास्त बेनिफिट मिळतो. जिथे पॉवर टॅरिफ सबसिडी सुद्धा आमच्या पॅकेज स्कीम इन्सेंटिव्ह मध्ये जर 50 पैसे मिळते पुण्यामध्ये महिला जर असेल एखादी उद्योजक आणि तिने महिला धोरण मध्ये जर पात्र होत असेल तर तिला ₹1 पर युनिट प्रमाणे तिथे लाभ मिळतो. जवळजवळ दुप्पट लाभ मिळतो. इंटरेस्ट सबसिडीचाही त्यांना म्हणजे व्याज अनुदानचंही त्यांना 5% सबसिडी मिळते. आणि विशेष म्हणजे नवीन आणि विस्तारित दोघं जरी उद्योग असले त्यांना मिळतो. तर नवीन उद्योजकांनाच फक्त पॅकेज स्कीम मध्ये पॉवर टॅरिफ आणि इंटरेस्ट सबसिडीचा लाभ मिळतो. पण महिला उद्योजक असेल तर तिला तिचं विस्तारित जरी केलं एक्सपान्शन जरी केलं तिच्या उद्योगाचं तरी तिला तो लाभ मिळतो. म्हणजे हे विशेष लाभ तर आहेच. त्याचबरोबर त्यांना प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी विशेष लाभ दिले जातात या स्कीम मध्ये. कामगारच्या किमतीत हो ते घट नाही पण त्यांना म्हणजे रिम्बर्स होतं त्यांचं जे भाड्याच्या वगैरे त्याप्रमाणे अनुदान दिले जातात त्यांना लाभ दिला जातो प्रोत्साहने. त्याचप्रमाणे कामगार कल्याण सहाय्य निधी सुद्धा त्यांना मिळतो. म्हणजे खूप सुंदर आमची ही वुमन पॉलिसी 2017 आहे जी अजून पण राबवली जाते. त्याचप्रमाणे आता रिसेंटली 31 डिसेंबर 2025 ला उद्योग विभागाने उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025 सुद्धा आता लॉन्च केलेलं आहे. आता तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप प्रकारच्या वेगवेगळ्या म्हणजे लाभ त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये हे केलेले आहे. म्हणजे खरोखरच राज्य शासनानं महिला उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून अतिशय त्यांच्यासाठी लाभदायक आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल अशा योजना राबवतायत राज्य शासन. मला वाटतं सर्वसाधारण युवक युवती म्हणजे युवती या महिला वर्गात आल्या पण ज्या महिला उद्योजक आता कार्यरत आहेत त्यांना तुमच्या मुलाखतीतून अतिशय मार्गदर्शन आणि विविध योजनांचं जे काय तुमचं कार्य चालू आहे त्याची अतिशय खूप उपयुक्त माहिती मिळणार आहे. मॅडम, आपण आज आकाशवाणीत येऊन या तुमच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, त्याचे लाभ आम्हाला समजावून सांगितलेत. मला वाटतं नक्की आमच्या श्रोत्यांना त्याचा उपयोग होईल आणि आपण आज आकाशवाणीत आलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि कोणालाही काही अडचणी आल्यास आमच्या जिल्हा उद्योग केंद्राशी आपण संपर्क साधू शकता. शिवाजीनगरला कार्यालय आहे इथे. तुम्हाला बाकीची माहिती आमच्या जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळू शकते. विशेष वार्ता या कार्यक्रमात आज आपण संवाद साधला जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका अर्चना कोठारी यांच्याशी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. धन्यवाद मॅडम आणि नमस्कार. धन्यवाद मॅडम.